जिहाद करणाऱ्या व्यक्तींना हिंदू राष्ट्रात का ठेवावं असा प्रश्न निदा खान प्रकरणावर नितेश राणेंनी उपस्थित केलाय। तर इम्तियाज जलील यांच्या घरावर कधी ना कधी बुलडोझर चालवण्याची वेळ येणार आहे असंही म्हणत राणेंनी जलील यांच्यावर हल्लाबोल केलाय। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केले। जगभरात युद्धामुळे तेल आणि गॅसचं मोठं संकट उभं राहिलंय, मात्र भारतात परिस्थिती नियंत्रणात आहे। पंतप्रधान मोदींनी योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे संकटाची झळ सामान्य नागरिकांना बसली नाही असं वाघ म्हणाले। मुंबईत युवक काँग्रेसनं आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। नीट पेपर फुटी विरोधात युवक काँग्रेसनं जोरदार घोषणाबाजी केली। कांजूरमार्गच्या डम्पिंग ग्राउंडच्या समस्येवर उच्च न्यायालयानं प्रदूषण मंडळाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढलेत। त्यानंतर पहाटे मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी कांजूर डम्पिंग ग्राउंडला भेट दिली। दुर्गंधी निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इलेक्ट्रिक वाहनानं प्रवास केला। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इलेक्ट्रिक वाहनानं प्रवास केला। शरद पवारांना कोणीही भेटू शकतं अशी प्रतिक्रिया तटकरे आणि पवार भेटीवर अमोल मिटकर यांनी दिली। पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे परदेश दौऱ्यावर ठाम आहेत। फिरायला नव्हे तर विकासाच्या दृष्टीने होणाऱ्या जागतिक अधिवेशनासाठी अझरबैजानला निघालोय असं म्हणत लांडगेंनी परदेश दौऱ्यावर जाणार असल्याचं म्हटलंय। आमदार संजय उपाध्याय यांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिलाय। संजय उपाध्याय वाहनाऐवजी तेजस एक्सप्रेसनं चिपळूणला गेले। किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप केले। किशोरी पेडणेकर महापौर असताना 100 कोटींचा घोटाळा झाला असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलंय। इम्तियाज जलील यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आहे। सत्ताधारी नगरसेवकांच्या मालमत्तांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मनपा आयुक्तांनी कारवाईचं आश्वासन दिले। मोदींनी ताफ्यातील गाड्या कमी केल्यावर काँग्रेसनं टीका केली आहे। 2 दिवसाची हवा करण्याचा प्रयत्न आहे। अमित साठम अनेक गाड्या घेऊन फिरतात असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय। पुणे ग्रामीणमधील गुन्हेगारी वाढली आहे। रोहित पवारांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। नसरापूर प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करा अशी मागणी रोहित पवारांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। नीटची प्रश्नपत्रिका फोडणारे तिघे अटकेत, दोषींवर योग्य कारवाई करणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। शरद पवार सुनील तटकरे भेटीवर रोहित पवारांनी टोला लगावलाय। तटकरे सिल्वर ओकचा चहा आवडत असेल असं वक्तव्य रोहित पवारांनी केलंय।